जुईसोबत कम्फर्टेबल खूप लवकर होऊ शकतो माणूस, कारण तिला ना समोरच्याला त्याची स्पेस देता येते. जसं मी म्हटलं की 7 जनरेशनचं आमच्यात अंतर असलं तरी सुद्धा ती खूप मॅच्युअरली गोष्टी हँडल करते. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत. एक वेगळी आगळीवेगळी जोडी मला पाहायला मिळते, ती म्हणजे जुई आणि प्रियाची. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. आणि कसलं गोड दिसतंय. वेस्टर्न आउटफिट खरं तर आज तुमची थीम आहे आणि कोणी कोणाचं स्टायलिंग केलंय, दोघींनी ठरवून केलंय, सेटवर झालंय, कसं प्लॅनिंग झालंय आधी? सगळं सेटवरच झालंय. काय ती गोलमेज परिषद तशीच बसलेली होती. तशीच होती. आणि माझं स्टायलिंग केलंय श्रद्धाने, लेबल साज ने. आणि तिने सगळं, पण हा म्हणजे ह्याच्यात इनपुट्स डेफिनेटली सगळ्यांचे मिळून होते, त्यामुळे हे कानातले ह्या रंगाचे घ्यायचे, असे घ्यायचे, हे हिचं क्रेडिट आहे. म्हणजे ह्या कलरवरती ते कॉन्ट्रास्टमध्ये छान दिसते तिच्या कॉम्प्लेक्शनला, म्हणून सांगितलं. ते आणि मग हिचा ड्रेस सिलेक्ट करताना फोटोज आले होते एक मुलीचे. मग असं सो त्याला इक्वली कॉन्ट्रीब्युशन आहे, सगळे इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे सगळ्यांचं. पण म्हणजे एकमेकींचं स्टायलिंग केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. सगळ्यांनी एकमेकींना सजेस्ट करण्यामध्ये नक्की केली. पण मग आता असं हे तुम्ही दोघींनीच ठरवलं की सेटवर सगळ्यांचंच आहे? आणि अर्थात आमचा अर्जुन पण कुठेतरी मिसिंग दिसतोय, सो त्याचं स्टायलिंग पण तुम्ही असं ठरवून काहीतरी केलंय का काही? आम्ही डेफिनेटली आम्हाला माहिती आहे की आणि मुलांचं कोण काहीही काय, माहित मुलांचं नाही. काहीच माहिती नाही. पण ह्या बाबतीत आता तुम्हाला माझ्यामध्ये पहिल्यांदाच वेस्टर्न आउटफिटचा थीम दिली आहे स्टार प्रवाहाकडनं, कारण प्रत्येक वेळेला मराठी ट्विस्ट असतो, काही ना काहीतरी ट्विस्ट असतो. सो जेव्हा डोक्यात आलं तेव्हा पहिल्यांदा काय असं विचारलं की कधी कधी आपण खूप मोठा गाऊन घालतो, आता गरमी आहे, हे बघून थोडंसं नॉर्मल वेअर करायचं आहे, असं काय ठरवलेलं स्टायलिंगच्या बाबतीत? मला तर असं झालं होतं की 2 वर्ष तर मला वाटतं ते इंडो वेस्टर्न अशी थीम होती, ट्विस्टवाली. तर त्यामुळे ट्विस्टचा विचार करून ठेवला होता की काय घालणार, आणि तो अजिबातच ह्या थीमला जात नव्हता. त्यामुळे ही थीम आल्यावरती परत सगळा विचार करावा लागला की काय करावं लागेल, काय नाही. पण एका पॉईंटला आम्ही सॉर्टेड पण राहिलो की आता वेस्टर्न आहे पूर्ण, सो आम्हाला ट्विस्ट काय करायची हे करायची गरज नाही. पण ड्रेसिंगच्या बाबतीत मला तुझं एक छान वन पीस, तुझं एक छान गाऊन वाटतोय. तुझा वेल्वेटमध्ये आहे, तुझा हाफ नेट आहे आणि हाफ ड्रेस आहे. येस, पण तो तू कस्टमाइज करून घेतलाय दोघींनीवर कसं? मी कस्टमाइज करून घेतलाय हिचा. माझ्यासाठी कस्टमाइज करूनच नाही, मी नॉर्मली शॉप केलाय. पण तुझ्या बाबतीतला कस्टमाइज करून घेतलाय. मी म्हटलं जसं की श्रद्धाने केलाय तो, लेबल साज तिचा ब्रँड आहे. सो कापड सिलेक्ट करण्यापासून, पण ह्यात सुद्धा आय थिंक जुई प्रोसेसमध्ये आम्ही होती. दोघी एकच होतो, एकत्र होतोच. म्हणजे माझा पण एक गाऊन श्रद्धाने शिवला होता, तो काही कारणास्तव मी आज घालू नाही शकली आहे. पण ऑफकोर्स पूर्ण प्रोसेस, फॅब्रिक घेण्यापासून सगळं. हो, की कसं छान दिसेल. एक म्हणजे अनेक दिवस आमच्या फीडमध्ये फक्त ड्रेसेसच होते. पॅटर्न्स, फॅब्रिक्स आणि स्टायलिंग हेच होतं बरेच दिवस. जेवढ्या ऑनस्क्रीन ह्या तुम्हाला दिसतात दुश्मन म्हणून, तेवढ्या ऑफस्क्रीन तेवढीच खूप छान मैत्री आहे, हे आम्हाला दिसतं. सिरियसली. ऍक्च्युली पण आता जुईकडे एक पाऊच आहे आणि त्या पाऊचमध्ये काय आहे असं मला प्रश्न पडला आहे. सो द पाऊच खोलून बघायचा असा माझा प्लॅन आहे. ठीक आहे. आता बघा, मिरर आहे छोटासा. आता मैत्री आहे ना आमची, तिच्या गाडीचीच केली आहे. म्हणजे तिने काही कॅरी करायला नको, सगळं तुझ्या एका. सो मी ती लहानपण आहे आणि आमची, सो मी तसं नाही यार. पियूचा बँड आहे माझ्याकडे. मग माझं हे एक छोटा पफ आहे, छोटासा एक पॉकेट परफ्यूम आहे आणि पैसे ठेवलेत मी, काही लागलं पटकन तर, आणि स्पंज आहे बस. तू जे काही अजिबात आवडत नाही ते हातात घेऊन फिरायला, त्याच्यामुळे म्हणून तिचं सामान माझ्या पाऊचमध्ये. येताना सांगितलं होतं मोठं घेऊन ये, थोडं सामान ठेवायचंय. तिच्यामध्ये एक लहान मुलीचा एलिमेंट आहेच आहे तसं पण, आणि जो ती असं दाखवते, मलाही वाटतं की ठीक आहे. आणि मी लहान आहे या सेटवर, त्यामुळे मी बिंदास लाड करून घेते. पण तुमच्या दोघींमध्ये किती वयाचा डिफरन्स आहे? 7 वर्ष. सिरियसली? माझ्या आणि अमित मध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. पण आम्ही मनाने तरुण आहोत, लहान आहोत. ते मी बोलायला पाहिजे, मी मनाने सदैव तरुणच. आम्ही जुईला असं चिडवते. आमच्या जनरेशन गॅप आहे. जनरेशन गॅप. म्हणजे 7 वर्षाचं अंतर आहेच ना. जनरेशनचं नाहीये का जुई ते. पण लकीली मी जेनझीज कोणी नाही. हो. पण जेव्हा जेनझीजना असं टोमणे मारायचा म्हणजे वेळ येते किंवा असं काहीतरी येतं, तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. तेव्हा एकाच वयाचे एकाच वयाचे असतो. आज तुमच्या हेअरस्टाईलमध्ये मला काहीतरी एक छान ट्विस्ट दिसतोय. जुईच्या ह्याच्यामध्ये फ्लास ऍड केलेत, सो ते सजेशन कोणाचं आहे जुई?
ते एलिमेंट आहे आमचं. कारण आम्हाला सांगितलं होतं असं काहीतरी एक एलिमेंट असलं पाहिजे तुमच्यामध्ये. तर आमचं एलिमेंट फूल आहे, फ्लावर. सो हिच्या हे फॅब्रिकमध्ये आहे. सो माझं हे इथे आहे. आणि तुम्हाला आमची अजून फुलं येत आहेत. सो सगळी फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या येतील हळूहळू. पण मालिकेत तुम्ही दोघे धुमाकूळ घालताय, सो मालिकेचे ट्विस्ट अँड टर्न्स आम्ही बघत असतो, रात्रंदिवस शूट करताय, ह्या स्टोरीज आम्ही बघतो. सो काय सध्या मालिकेचा धुमाकूळ चालू आहे, कारण त्याच्यात बरेच काय काय ट्विस्ट येणार जसं आम्हाला कळतंय, कारण रात्रंदिवस शूट चालू आहे, काय सांगा? कसं आहे, प्रेक्षकांना जे बघायचे ते ठरलं तर मग नेहमी दाखवत आलेलं आहे. आणि आता मालिका अशा टप्प्याला येऊन पोचली आहे, 3.5 वर्षाच्या सगळ्यात महत्त्वाचा हा पहिला टप्पा आहे, तिथे येऊन पोचली आहे. त्यामुळे मेहनत तर करावीच लागते आणि ती आम्ही करतोय. रोज एपिसोड्स 45 मिनिटचे जे दिसतात तुम्हाला, त्यासाठी खूप मेहनत असते. आणि त्यात इव्हेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करता करता ही तारेवरची कसरत आहे आणि ती चालू आहे आमची सध्या. आणि आम्हाला करायलाही मजा येते, कारण खूप मोठं सत्य बाहेर येतं आहे आता. त्यामुळे मी तिला आता भयानक त्रास देते आहे. आणि ज्या क्षणाची ऑडियन्स 3.5 वर्ष वाट पाहत होते, म्हणजे ज्या दिवशी कळलं त्यांना की मी खोटं सांगून आले आहे, त्या दिवसापासून होते की आता कळणार की आता तरी कळायला हवं त्यांना की प्रिया तन्वी नाही आहे. तर तो एक महत्त्वाचा टप्पा आता येऊन आम्ही पोचलो आहे त्या टप्प्याकडे. त्यामुळे मला वाटतं की प्रेक्षकांनी इतकंसंही मिस करू नये, कारण त्या क्षणासाठी ते इतकी वर्ष थांबले होते. पण हे रात्रंदिवसाचं शूट नक्कीच काहीतरी एक मोठा धमाका घेऊन येईल आणि तू आत्ता म्हणालीस तसं. पण तुमचा दोघींचा बॉन्ड आहे ना, खरंच ऑनस्क्रीन जेवढा दुश्मन झाला आहे ना, ऑफस्क्रीन खूप छान आहे. याच्या आधी आपण मेकअपचे रूम सिक्रेट वगैरे असेही सेगमेंट्स केलेले आहेत. पण हे हळूहळू जसं म्हणतात ना, की सीनमध्ये ते एक टशन देऊन मग नंतर एक छान प्रेम येतं, जे माझ्या मते तुझं असं झालं होतंच आधीपासून. नाही, आधीपासूनच होतं. आणि ह्या मालिकेच्या सेटच्या आधीपासून होतं, कारण आम्ही एका वेगळ्याच मालिकेच्या ऑडिशनसाठी दोघी गेलेलो, लीडच्याच कॅरेक्टरसाठी, आणि दोघींचंही सिलेक्शन झालं नाही. पण मग नंतर आम्ही ह्या शोमध्ये कास्ट झाल्यावर आमची मैत्रीच सुरू झाली. म्हणजे ती ॲक्च्युली त्याच सेटवर असं एक वाईब झालो होतो आम्ही, आणि मग मजाच आली एकत्र आल्यावर. पण जुईसोबत कम्फर्टेबल खूप लवकर होऊ शकतो माणूस, कारण तिला ना समोरच्याला त्याची स्पेस देता येते. म्हणजे तिला माहीत असतं की आता बहुतेक तिला तिची स्पेस हवी आहे, किंवा मलाही कळतं ती जेव्हा खूप दमते तेव्हा एक होतं की नाही ती दमली आहे, आत्ता नको फार तिला त्रास द्यायला, की आता तिला तिचं राहू देत, शी नीड्स अ स्पेस आणि हे सगळं. तर ते एकमेकांना कळल्यामुळे मला वाटतं गोष्टी सोप्या होतात. आणि आता तर 3.5 वर्ष आम्ही एकमेकींना ह्युमन्स म्हणून काय हे कळलेलो आहोत, इन अँड आउट. आम्ही रडलेलो, चिडचिड झालेली पाहिली आहे, हसणं, सगळ्या गोष्टी सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे एक कम्फर्ट झोन दोघींचाही झालेला आहे तसा आता. पण दोघींच्या स्वभावातली एक अशी गोष्ट असेल जी आता तुम्हाला असं वाटेल की ह्या बाबतीत तिला सल्ला दिला पाहिजे, किंवा एक असं काहीतरी वाटतं की चेंज करायला पाहिजे, तर एक छोटी टिप म्हणून काय? कुत्र्यांना घाबरू नको, काही नाही करणार ते. तू फुलपाखरांना घाबरू नको, ते काही नाही करणार. फुलपाखरांना घाबरते जुई, हे काय हे आहे? डोनाल्ड ट्रम्पला माहितीये, तुम्हाला कसं माहित नाही यार? मी Actually वारू news शकते व्हायला अगं, मी पाहिजे. वारीन फुलपाखरू आलं तर माझे पॅल्पिटेशन्स वाढतात. मला फोबिया आहे अगं. म्हणजे मला पाल, झुरळ, मगर बिगर सगळं चालेल, पण फुलपाखरू आलं की आय एम म्हणजे डेड. आमच्या सेटवरती एक मांजर आहे जिचं नाव आहे लली. तर ही त्याला मी बसलेली असताना ललू ललू जशी चिडचिड होते ना, कशाला बोलवतीये. तर एखादं काहीतरी फुलपाखरू आलं किंवा असं उडणारं काहीतरी आलं तर मी म्हणते, ओ ये ये ललू ये 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 जुईकडे ये. असं चिडवत असतं. पण असं काही नाहीये की जे जुईला असं काही नाही आहे जे जुईला मला सांगायचं आहे, कारण ती जेन्युइनली मला असं म्हणजे या कॅमेऱ्यासाठी नाही म्हणत आहे, पण जेन्युइनली ती परिपूर्ण आहे. ती खूप चांगली माणूस म्हणून ती खूप चांगली आहे. मला वाटतं की इथे असल्यावर ती नट म्हणून आपसूक चांगलेपणा येतच. कौतुक करते पिऊ माझं. कधी कधी करत नाही का यार? नाही, तसं ती पण जसं मी म्हटलं की 7 जनरेशनचं आमच्यात अंतर असलं तरी सुद्धा ती खूप मॅच्युअर्डली गोष्टी हँडल करते. आणि हे मी जेन्युइनली बोलते, कारण मी घरी सुद्धा एकदा चर्चा अशी माझी झाली होती. म्हणजे ती लहान आहे वयाने, पण ती खूप मॅच्युअर्ड आहे. आणि मला ती कधी कधी माझ्यापेक्षाही मॅच्युअर्ड वाटते, कारण हां. तर म्हणजे मला तर तसं वाटतं तिच्याबद्दल की जे काही असेल, हर अपब्रिंगिंग ऑर एनिथिंग, बट ती मॅच्युअर्ड आहे आणि सेन्सिबल मुलगी आहे, जी आत्ताच्या काळात खूप गरजेची गोष्ट आहे. की तुम्ही सेन्सिबल असणं कुठल्याही बाबतीत, तर ती आहे. म्हणून आमचं वाईब मॅच होते, वाईब मॅच. आणि आता रेड कार्पेट आलो तर जाता जाताना एक फॅशन चे नवीन काही ना काही ट्रेंड येत असतात, एक्सपेरिमेंट येत असतात. फॅशन डिझास्टर असं काही असेल जे तुम्हाला अवॉइड करायचं असेल, तर ते फॅशन डिझास्टर काय असेल जे तुम्हाला अवॉइड करायचं, ती फॅशन कधी करायचीच नाही, असं काय आहे?
बऱ्याच गोष्टी आहेत. मी अशा गोष्टी करायलाच जात नाही ज्यात मी कम्फर्टेबल नसेल आणि मी एक्सपेरिमेंट फार करत नाही. सो आपला बॉडी टाईप जो आहे तो सोडून काहीतरी वेगळं विचित्र घालायला जाणं हे डिझास्टरच आहे. हो हो, कपड्यांमध्येच. मला पर्सनली वाटतं की डिझास्टर कधीही होऊ शकतो. तुम्ही अगदी ठरवून 10 महिन्या आधीपासून जरी तो ड्रेस निवडला असेल तरी ऐन वेळेला काही होऊ शकतं. तर मला असं वाटतं की थोडं अलर्ट राहून, थोडं काळजी घेऊन त्या सिच्युएशनला जशी येईल तशी निभावून न्यायचं. आणि मला वाटतं की जवळची माणसं असतील तर निभावलं जातं. छान जुळलं. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.